दोन भाऊबंद. भाऊबंद तर असे खपाखप मारायला पाहिजे. कारण सगळ्यात डेंजर प्राणी म्हणजे भाऊबंद. तुमचे बिन माझे बिन इतके डेंजर. जिवंतपणे नीट जगून देते नाही. मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायची. नको कोणला राम राम आपली टोळी उचल रे. पण आणि 3 पावले रावळे. थोडं माग परत पुढं परत पुढं. ते झाड वांज आहे. त्याला आपण पाणी घालतोय. त्या झाडाला कधी फळ येणार नाही. फळ येणार नाही कारण ते झाडच वांज आहे. झोपायच्या खोलीत ते 3 वाक्य लिहून तुम्ही साधी साधी उत्तर आपण करतोय. आपल्याला वाटतं हे माझं आहे. चुकीचं आहे. आपल्या बापाचं आपलं भांडण झालं केवळ बायकोच्यामुळं. आपल्या आईचं भांडण झालं केवळ बायकोमुळं. एवढं आपलं बायकोवर आपलं लवाड बोलायचं नाही. प्रेम आहे. आपल्या भावाची ना आपली दुश्मनी लागली बायकोमुळं. आपल्या बहीण आपल्यापासून दुरावली बायकोमुळं. एवढं तुमच्या बायकोवर तुमचं आता शिक जाग्यावाली प्रेम आहे. मग आता माझ्या एकच वाक्याचं उत्तर द्या. आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे. भ्रम आहे. भ्रम आहे. काचं प्रेम आणि काचं काय. 14 वर्ष राम वनवासाला गेला. महिला मंडळ 14 वर्ष. राम राम राम. तो सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला. डोकून उलट्या लांब बांबून भाकरी लोटल्या गे. तिनं बांबूच काढला खिडकीतून. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. उडकी खिडकीतून डोकून पाहती. झोपलाय का झोपलाय. झोपू दे झोपू दे. त्याच्या कर्माची फळं भोगितोय. म्हणतात पटकन एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात. 24 धरा. 1 तासाला 1. मग कपाटभर घरात साड्या ठेवायची गरज का. तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत नाही. नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा माणसांना ज्ञान म्हणजे MA बी नाही बरं का. हे MA MPhil PhD DHM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBN DEd BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स FON SON BTech DRIN डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटल सेटल फार्मसी ICT DRIN डिप्लोमा MBN BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता तर नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ. काय तज्ञ आहेत. गुप्त रोग. रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्याला तर रोग गुप्त. हे जाऊ दे. हे तज्ञ विज्ञ जाऊ द्या. ही दोन्ही मुलं पखवादातली तज्ञ आहेत. ही 2 जण गायनातली तज्ञ आहेत. पण ध्यानात ठेवा सगळी माणसं तज्ञ आहेत. पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. त्याला पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी. सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुलदेवा. आपण तज्ञ आहेत. काही माणसं मारामारीत तज्ञ आहेत. काही माणसं भांडणात तज्ञ आहेत. तज्ञ आहेत. काही माणसं पिण्यात तज्ञ आहेत. किती पिऊ द्या नाहीच्या दिवल्ली करत तज्ञ आहेत. काही माणसं जुगारीत तज्ञ आहेत. किती इकली नाहीत राणी सोडीत तज्ञ आहेत. अरे अख्खं जग तज्ञ आहे. पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. आणि तुम्हाला मला जी मुळी वाढली त्या मुळीचं नाव अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे अज्ञानात आहे. अज्ञानात आहे. आपण फक्त म्हणतोय आम्हाला ज्ञान आहे. अज्ञान आहे. काय कळतंय आपल्याला मला सांगा. काय कळतं काय. 6 महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही लहान मुलांना मॅगी देता. मॅगी 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 मॅगी. आता तुम्ही एज्युकेटेड आहात. मला एक शिकलेल्या बायकांनी उत्तर द्या. मॅगी मधलं व्हिटॅमिन कोणतं. शिक्षिका भिक्षिका बचत गटाच्या बाया बिया असल्या तर सांगा. कोणतं व्हिटॅमिन नाही. नाही. आता शिक्षिकेला जर व्हिटॅमिन नाही माहीत कशातलं मॅगीतलं तर ती बाई मुलाला मॅगी देती कशी. तुम्हाला एक वाक्य सांगा. मॅगीत व्हिटॅमिनच नाही. पण आपल्या लोकांना काय खावा याची अक्कल नाही. ती मॅगी शिजवली की लांब पांढरी गांडूळ तयार होते. त्याची लोंबकळत आहे बरोबर. आणि ती चमच्यानं खात्यात येडपट. जे गुतलं बनियांमध्ये बसलं झटकीत.
काय. आणि मी आता खाण्याची गोष्ट नाहीये तरी लोक खातात, एवढं सुद्धा लोकांना ज्ञान नाही. सरळ उत्तर आपण फक्त औषण आणतोय का आम्ही ज्ञानी आहे, आम्ही ज्ञानी आहे. आहार काय 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 आपण फक्त म्हणतो ज्ञानी आहे. 10 वर्षापूर्वी जर पोरगा मेडिकलला घालायचं ठरलं तर सगळी लोक हृदयाचा डॉक्टर व्हायचे. हृदयाचा का, पूर्वी काळ पेशंट जास्त होते. आता बसलेले सगळ्या लोकांना जर मुलगा डॉक्टर करायचा असेल, मुलाला मुलीला, तर मी सांगतो त्याच विषयात घाला. खोऱ्यानं पैसे वडाल तुम्ही, खोऱ्याने. 3 डॉक्टर इतके फुल चालणारे 5 वर्षात, 3 डॉक्टर इतके फुल की तो आपला फोटोच लावेल दवाखाना. आणि त्यानं नोटा मोजायला मशीनच ठेवायचं नाही, खोरच ठेवायचं, डायरेक्ट नोटा वाढायचं नाही. रविवारी दवाखाना टाकला तर मंगळवारी नव्या जागेत स्थलांतर होईल. इतकं हॉस्पिटल चालणार आहे. 3 डॉक्टर फक्त. एक डोळे. 80% लोकांना सध्या डोळ्याचे आजार आहेत. एवढे जर चेक केले आता निम्मे निघतील, याच्यात टाखेच निघतील. डोळ्याचे आजार आहे. आपण शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा असायचा वर्गात, त्यालाही बी पोरं चिडवायचे ढापण्या. आता 10वीच्या वर्गात 40 पोरं असले तर 30 पोरांना चष्मा आहे. ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी. इतकंच आहे, इतकं. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर असा जाड काचाचा चष्मा घालतो. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कश काय. पण टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय. त्याला 4 दिसत. आजारवाडी ही याचं का डोळ्याचे आजार का होणार. ते जे खोका आलंय 17,000चं, कुठेही माणसं बसली बोट चाळीत बसतात. खरंय का खोटं आहे बोला. दुसरा एक डॉक्टर होणार आहे, फुल चालणार कानाचा, कारण ते 2 काडक्या घालून आतलं मशीन लूज झालं. आणि तिसरा डॉक्टर ते इतका फुल चालणार, सकाळी हॉस्पिटल टाकलं का दुपारी दुसरं हॉस्पिटल टाकणार. तो डॉक्टर आहे का 5 वर्षाने 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आजही तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, 2च पेशंट आहेत, अटॅक, मनोरुग्ण. सायकोलॉजिकली अनफिट लोक आहे. आता एवढे जर चेक केले ना 30 लोक येडे निघतील याच्यात. तुम्ही कुठे येतात 30 येडे, फक्त ते दाखवित नाही तर तुम्ही चेक करा. इथल्या 5-7 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या चालू असतील. लबाड बोलायचं नाही, मी नावा सगळं सांगाल. मनोरुग्णाच्या गोळ्या असतील याच्यात 7-8 जणांना. त्यांना त्या पाहाय त्यांनी वर हात बरं आहे मार. मनोरुग्ण आहेत लोक. अजून तर लय होणार. एकटे बोला ते लोक, कितीतरी लोक आहे पहा एकटे बोलणार. काही काही माणसं पहा पुढे बसले ना एकटे, येड्या बाबडीत, मुरीत, तुरीत. काही बोलायला लागले, लघवीला आली, चैन सुद्धा खोलली नाही, हा क्या बुटात पाणी गेलं खाली. मनोरुग्ण. हा मनोरुग्ण. काही लोक एकटे बोला त्या. काही बायका घरात पहा मांजरीला शिव्या दे, कुत्र्याला शिव्या दे, मांजरीलाच लाथ आणती. तुझ्यामुळेच माझ्या संसाराचं वाटोळ झालं. ती म्हणली तुझं कवा जमलं मला माहीतच नाही, तर एकट्याने माझ्या भोवती काय काम आली. तुझं व्हॉट्सअपला जमलं का फेसबुकला जमलं मी पाहिलंच नाही. मनोरुग्ण होणार माणसं. आणि आजही तुम्ही चांगले लोक चेक करा, मनोरुग्ण लोक आहेत. काही एकटे बोट चाळीत्या, काही खिशात हात घालून उभे राहत्या, मनोरुग्ण आहे ते. 2 पेशंट सगळ्यात जास्त आहे सध्या, अटॅक, मनोरुग्ण. आणि अटॅक एज्युकेटेड लोक आहे, जरा तुमच्या मापात कीर्तन सांगतो, अटॅक हा रोग नाही आहे. उगाच आपलं लावून धरलंय लोकांनी. नाही त्यांना अटॅक आला. काय अटॅक आला पण डॉक्टरने बी म्हणत डॉक्टरचं सगळं बिल पेड झालं का, आता घेऊन जा आणि सेवा करा. आता म्हणजे कोणी नेवा तुम्ही खा, सेवा आम्ही करू. आणि पार पेशंट कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं, मेल्यावर सुद्धा लोक बिल पेड होईपर्यंत मेलेले पेशंट सांगत नाहीत. आणि अटॅक काय येतो, एज्युकेटेड लोक जरा लिहून घ्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. उगाच बावळटपणा करू नका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. काय मत आहे तुम्ही? अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. आणि प्रत्येक माणूस हा मानसिक तणावात आहे.
इथं बसलेले माझ्या सगट टेन्शन आहे लोकांना. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना बायको मिळालं, रेंज गेली, काहींची रेंज बायकोच नाही, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं. अहो लग्न जमावणाऱ्यांनी स्लॅब टाकलेत. लग्न जमवण्यात सगळ्यात जास्त इन्कम आहे सध्या. काही झालं तर एवढ्याला ब्याव नाही. 1,50,000 शिकून 50 शिकून सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरी गेली. जे गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? माणसं मानसिक टेन्शन मध्ये. काहींना खायला इतके पदार्थ आहेत, खातच नाही. काहींच्या कपाटात नोटांपेक्षा गोळ्याच नाहीये. फालत व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. फालत व्हायची दिली, उताना व्हायची दिली नाही, पालथच राहिली. परत गोळी दिली, उताना झाली. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपल्या. ते मानसिक टेन्शन मध्ये. तुम्ही 5 वाजता गार्डन मध्ये माणसं बसले राहतात, पा खड्यावर काढा पा असे. तुम्ही कॅमेरा घेऊन जाणे एकदा पहा, पण कॅमेरेवाले कधी खरं आणणार नाही, ते आमच्यासारखेच ठोकणार असे. दरिद्री तुम्ही पहा, मनोरुग्ण लोक आहे, एकटे बोलणार टेन्शन आहे प्रत्येकाला. काहींना पैसा नाही, काहींना झोप नाही, काहींना बायको नाही, काहींना पोरगा नाही, लई टेन्शन. आणि त्या टेन्शन मध्ये माणसं अटॅक काय येतो तुम्हाला आणूनच दाखवतो एका मिनिटात. मेंदू 2 आहेत, लहान मेंदू, मोठा मेंदू. नीट आहे का बरं का एज्युकेटेड लोक. लहान मेंदू, मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहेत, दृढ आवरण, जाल आवरण, मध्य आवरण. आणि त्या मध्यभागी एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे. ब्रेन इज सेम, कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळे. आणि हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन टीथ, इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आपलं काय झालं, थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय लो. म्हणजे विचार झाले जास्त आणि रक्त झालं बरं. काही विचार 1 खटी 40 गेलेच कसे काय, नको त्याचे विचार. आणि त्या विचारामुळं रक्त पडलंय. नीट आहे का? अटॅक काय येतो आणून दाखवतो तुम्हाला. थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड झालंय कमी. आणि हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या तांबड्या पेशी आहेत आणि पांढऱ्या पेशी आहेत, त्यांचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं की माणसाला घाम येतो. आणि घाम आला का ते ओळखून घेत आता आपण गेलो. आणि त्या टेन्शन मध्ये हृदयाला रक्त कमी पडलं का हृदयाची स्पंदनं बंद होतात. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅक येऊ नये म्हणून एकच औषध आहे, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही, अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. तू बार नदीवर जाईपर्यंत तिथं स्टेटस ठेवतो का? सोडून द्यायच्या त्या गोष्टी. ती घटना सोडून दिली ना, तुम्ही याला ताण जर दिला नाही ना, अटॅक येणार नाही. हसत जा, हसत जा. हसले तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेले ना, अटॅक बिटॅक नाही. 6 महिने तुम्ही फ्रेश. आता 10च मिनिटं झाले कीर्तन सुरू होऊन, दुखणं गेलं 1 वर्ष, फ्रेश झाले तुम्ही. आता एकटे हसणार घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्या दुखात का काय, हसत सगळ्या रोगावर एक जाते. फ्रेश. तुमचं रक्त विसरण क्लिअर झालं की नाही आजच्या आज. आणि अटॅक येणार, ही मनोरुग्ण लोक आहेत. बोलत जा, अटॅक येणार नाही. अहो महाराज, एवढे वाईट दिवस आलेत आपल्याकडं, हास्य क्लब काढायची वेळ आली. काय याच्यापेक्षा काय बावळटपण आहे. म्हातारीने याचं ना हसून आणायचं. म्हातारीण्या चला म्हातारीण्या
अरे काय हसायचं, शिकलं थोडंसं प्रसन्न राहायला शिकायचं, राहायचं तरी किती दिवस. आणि याची काय गॅरंटी आहे? काही पोहे खाता खाता गेली चमचा तोंडात तसाच, याची काय गॅरंटी? याची काय गॅरंटी का? 10 वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी पेशंट जर दवाखान्यात नेलं तर लोक विचारायचे, बाबा काय दुखतंय, पैशाची काय अडचण आहे का, मी डॉक्टरांशी बोलून घेतो. आता 2 वर्षापासून तसं बोलतच नाही लोक. हॉस्पिटल ऍडमिट केला का, हा स्कोर काय, स्कोर क्रिकेट खेळत आहे का तो, त्याला सगळीकडून नळ्या घातल्या तू म्हणतो स्कोर काय, स्कोर काय. मग तो समोरचा नालायक म्हणतो 17 आहे. मग हा म्हणतो इतका, यानं म्हणायचं ना कमी आहे, इतका अवघड आहे. आणि तो काचातून पाहतो याच्या तो पडलेला, ती नळी लावेल त्याला आणि त्याच्यातून पाहतो, अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा तर 9च होता, तरी पाहुणा तू बोलतो हा गेलाय. परत त्याला थोडं माग, अजून मनोरुग्ण होणार आहे, हसणे. अजून 5 वर्षांनी लोक असे चालणार रस्त्यानं. मग तिकून असतो म्हणा वाव, बंद करायचं मोबाईल नाही बऱ्या. वाव हॅलो 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 हॅलो. मनोरुग्ण लोक होणार. छान वांज आहे त्याला अज्ञान नावाची मुळे इथे आपण, आणि तुम्ही मी सगळे अज्ञानात आहे. हा आपण म्हणतो असं आहे तसं आहे तसं आहे, लोकांना काही घेणं नाही. समजा आता कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही पण समजा मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी अहंकार, त्या बाबळी बसून या बाबळी पोत, इकडली अख्खी विकीन पण तू जिरीन, तुही जर जिरवली नाही तर मी तुम्हीच म्हणा. अहंकार वांज नावाचं झाड, अज्ञान नावाची मुळी, अहंकार नावाचं खोड, आणि त्याला विकार नावाच्या फांद्या. विकार कोणते? 6: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, या फांद्या. आणि त्या फांद्यांवर त्याला आलंय फुल, आणि ते फुल आहे. फुलाला 4 भागेत शिकलेले महिला, फुलाला 4 भागेत: निदरपुंज, दलपुंज, पोमंग आणि जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशम अँड गायनेशम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भागेत: कॅलिक्स, करोला, अँड्रोशम अँड गायनेशम. निदरपुंज, दलपुंज, पोमंग, जायांग. याला सुद्धा 4 देह: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आणि या 4 देहामध्ये देव तुम्हाला मिळवायचा असेल तर अज्ञान नावाची मुळी तोडा, अहंकार नावाचा खोड घालवा, विकार नावाच्या फांद्या काढून टाका, आणि ओवी लिहून घ्या: वरी वरी पालवी खुडीशे, मुळी उदक घालीशे. वरवर शेंडे हाणायचे आणि मुळाला पाणी घालायचं हे जमणार नाही. अज्ञान नावाची मुळी तोडा. आज माझा मुलगा मला म्हातारपणी सांभाळील हा भ्रम आहे. तो फार चांगला आहे, कसाही असू द्या, मला एकच आहे, एक असू द्या नाही तर 71 असू दे, झटका तोच. बसलेल्या सगळ्या माणसांनी मरण्याच्या अगोदर काही विशिष्ट रक्कम आणि विशिष्ट क्षेत्र आपल्याच नावावर ठेवलं पाहिजे. भले पोरं 1 असो नाही तर 71 असो, गेम होणार. आपल्याला वाटतं महापोरग लहानपणी लय हुशार आहे, चुकीचं आहे. आता हे पखवाद्यांचे, गायकांचे, महाराज लोकांचे पोरं लहानपणी भारी वाटतं आपल्याला. धोतर निसत्यात, गण लावत्यात, डबीच्या मांड्या वाजित्या, पखवाद वाजित्या. आणि मग तुमच्यासारखे बावळट त्यांना काय म्हणते माहिती का? माशाच्या पिलाला पोहायला लागत नाही शिकवायला. काय पोरग आहे, पेरलं तेच उगवत. बरोबर बापावर गेलो,
ते फक्त 10वी पर्यंतच बापावर जात. 10वी सुटून कॉलेजला घातलं का बापालाच आयती पोरगी घेऊन येतं. मग बाप त्याचा काकडा पाठ करतो, आयता आला घरपोस. नाही, असं चालत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. आणि प्रेताला किती जरी सजवलं तरी ते उठून बसत नाही. तुम्हाला वाटतं आपल्याकडं आहे, चुकीचं आहे. आपला खिसा पॅक असावा. सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा. मुलगा डॉक्टर केला, मुलगी डॉक्टर केली, मुलीला डॉक्टर नवरा आणला, दोघंही पागल झाले, वृद्धाश्रमात खतावण्याला यायला गेले. बॅलन्स मध्ये जीवनात पाहिजे. लक्ष्मीला 3 नियम आहेत. तुम्हाला 4 नियम सांगतो. आयुष्यात तुम्ही कधीच गरीब होणार नाही. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. नम्रता पैशामध्ये पाहिजे. माझा तेलपणा केला का पैसा. माणसं म्हणतात ना, पहिली त्यांना 10 एकर जमीन होती, आता ते दुसरीची वाटणं करत्या. हा खटका येतो. नंबर 1, लक्ष्मीचे 4 नियम सांगतो. 1, नम्रतेने टिकवा लक्ष्मी. आणि आपल्याकडं लक्ष्मी आल्यावर नम्रता राहत नाही. आपला 15ची जरी प्याला ना, 15ची तरी मोटरसायकल चालला, कुत्र्याला लाताने, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढीन. लक्ष्मी समाधान. मग आपली लोक व्यवसायामध्ये यशस्वी का होत नाही? का होत नाही? आपली दुकानं मोठी का होत नाही? आपल्या दुकानचं उद्घाटन मोठं राहतं, पण 1.5 महिन्यात विकणे आहे मोबाईलला. आपली लोक व्यवसायात काय यशस्वी होत नाही? इतर लोकांच्या दुकानामध्ये इतर लोकांची छोटी टपरी टाकतात, पण वर्षात त्यांचा स्लॅब पडतो. आपल्याला दुकान टाकलं तर सुरुवातीला पायी जाणार, थोडा नफा झाला सायकलीवर जाणार, थोडा नफा झाला स्कूटीवर जाणार, थोडा नफा झाला 4 चाकी घेणार, पहिला डबा घरून नेणार, बाहेर जेवणार, नुसता नाही जेवणार प्यायला सुरुवात करणार, नुसता नाही पिणार नादाला लागणार, विकणार तेव्हा झोपणार. नम्रता नाही आपल्या. कशातही पैसे घालायचे. मुलीच्या लग्नाला फटाके 71,000ची, नवरदेव बाहेर. काय येड्याचा भाग आहे. कशातही पैसे. आता तर एक बावळटपणा आला नाही नवीन, कोणी आपल्याकडे मूर्खपणा आला. एक मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी ते बलून मधून खाली येणार, कोणी झक मारली आणि तो नवरदेव हलकट क्वालिटीचा त्या बलून मध्ये घातला आणि ते डान्स करीत खाली येणार ती नवरा नवरी, आणि वराड हलकट क्वालिटीचं वर थोबाड वासून पाहत. आता तो नवरदेव म्हशी वळणारा, दसमुसाळ्या गडी, आणि नवरी भांगारच होती, त्यांना घातलं बलून मध्ये. आता ते एकमेकाला खेटले म्हणजे स्मॉल टच झाला त्याला, आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा, आणि तो टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबावलं. हालचाल करायला गेलं, जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. काही आपले पैसे घालायचे नाही कशातही. पैशाचा वापर नम्रतेत नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणी झक मारली, लांब करून दिला गुलाबजांबू. बरं, गुलाबजांबू लांब करण्यात जनतेचं हित काय? चांगले गोल गुलाबजांबू टपाटप आणायचे लोक, दिली कोणी झक मारली, दिला लांब करून. बरं, ह्याच्यात काही जनतेच्या हिताचे ठोस निर्णय आहेत का? चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक, राजा राणी, राजा इतका लांब, राणी एवढी एवढी. काय काही करीत बसायचं, काही. आता तर एक लग्नात अशी पद्धत आहे, मंगलाष्टक संपले, मंगलाष्टकाच्या अगोदर नवरा नवरी मधून येणार, ते गेट केलंय, गेट आणि तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको दे रे. मेरा महबूब आया
मेरा महबूब आया लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. फूल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका बेवडे येते. ते मरणाचं 90 हाणतं त्याला का फुलं. काही करायचं, काही नवीन. वेस्टेज ऑफ मनी. पैशाला 3 नियम सांगतो. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा, नम्र व्हा. 2, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. शिका आमदार साहेबांचं. एवढ्या पावसात कार्यक्रम होईल याची गॅरंटीच नव्हती, पण कीर्तनाची ताकद आहे, पाऊसच उघडला. आता एवढं लांडे परिवाराने जो खर्च केला ना, यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. स्वर्गातून सुद्धा वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे वडीलही वारकरी होते, कुटुंबही धार्मिक आहे. इथं पैसा घाला, कशातही पैसे घालायचे बावळाटवाने, काही करायचं बसलं येड्यावाने, काही करायचं कशातही पैसे घाला. आणि पैशाचं व्हॅल्युएशन पाहिजे. पैसा कुठेही घालू नका, लक्ष्मी मानात घालू नका, दानात घाला. आणि 3रं वाक्य, लक्ष्मी कन्व्हर्ट करीचा. कन्व्हर्ट, लक्ष्मी जपून नाही ठेवायची. नाही, ती बुद्धी भ्रष्ट करते. घरातलेही पैसे नाही ठेवायचे, खिशातलेही पैसे नाही ठेवायचे. माणसाचा मेंदू भरमिष्ट होतो. काही माणसाच्या खिशात 500 रुपये इळभर 3 याला मोजी देते. अरे खरंच ना, थोडेफार आहे. थुकेल तंबाखू वाळून खाते, नोट तशीच होती. थुकेल तंबाखू परत वाळीत खात, नोट तशी. पागल बिगल. लक्ष्मी कन्व्हर्ट करी जायचं. महिला मंडळ थोडे घरात पैसे आले ना, गळ्यातलं करायचं, कानातलं करायचं, पायातलं करायचं. शेतकऱ्यांनी 2 BHK घ्या, 1 BHK घ्या. इथं पैसा ट्रान्सफर करीता. आणि ट्रान्सफर केलेला पैसा दुप्पट होतो. तुम्ही चांगला अभ्यास करा. 10 वर्षापूर्वी जमिनीचे बाजार आज 10 पटीने पुढे आहेत. अजून 5-6 वर्ष थांबा तुम्ही, ही जमीन विमीन राहणार नाही. नाही राहणार नाही, कारण सगळे लोक विभक्त होणार. जमीन राहणार नाही, डोंगर राहणार नाही, नोकरी राहणार नाही. नोकरीचा तर विशेष नाही, बायको मिळणार नाही. 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे, एकच, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. गारीगार विकणं अपमान नाही आहे. महिला मंडळ भाजीपाला विकणं अपमान नाही आहे. गारीगार विकणं अपमान नाही. फुकाट घरात बसून खाणं अपमान आहे. काय पाव विकणं काय कमीपण आहे, काय कमीपण आहे, काय कमीपण आहे. आणि आज आपल्या लोकांना काम करायची. पाटील म्हणून जगाल तर नमुन्यावारी मरा. तुम्हाला वाटतं असेल तसं नाही. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुम्हाला वाक्य सांगू का मोठं? सागरा इतकी खोली नाही, सागरा इतकी लांबी नाही, सागरा इतकी रुंदी नाही, आणि सागरा इतकं विशाल कोणी नाही. पण समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. कारण समुद्राचं पाणी पिता येत नाही. तुम्ही पैशाची घमेंट कराल तर बुंगल नाही. नम्र होऊन लक्ष्मी टिकवा, काही कमीपणा नाही. आता मी कीर्तन करतोय, काय फुकट करीत नाही ना, मग फेटा बांधणं काही कमीपणा आहे नाही. तुम्ही बांधलेलं पाहिजे. काम गारीगार विकणं, पाव विकणं, काम केलं पाहिजे. हाय ब्रिलियंट पोरगा असेल, MPSC देणार, हाय ब्रिलियंट मुलगी असेल, शाळेत डोकं कमी चालतंय तिथे, चालू द्या. अकॅडमी केली पाहिजे. कोणत्या तरी क्षेत्रात तुम्ही नावच कमवलं पाहिजे. तुम्ही नुसते बावळाटवाणी जगतच राहायचं. आईने मुलीकडे पाहायचंच नाही. मुलगी पळून गेल्यावर आई म्हणते मला अंदाज आलता. 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर मोबाईलवर बोलते, बॅटरी उतरल्यावरच खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काय पांडुरंगाशी संधान साधी ती का वैकुंठात? पोरगी पळून गेली ना, आपण जर म्हणलं ना पोरीला, तुमची आईला तुमची पोरगी तर डोंगराला दिसली, ती म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय.
ती पर्यावरणाचा स्टडी करते. काय पर्यावरणाचा स्टडी? आता हसाल मारा तुम्ही. माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी जिवंत आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. नाही, बदल होणं काळाची गरज आहे. आणि कशासाठी एकत्र येऊ नका मारा, धर्मासाठी एकत्र या. कारण आज संकट माणसावर नाहीये, आज संकट धर्मावर आहे. मी वेगळा विचाराचा माणूस आहे. व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. पुष्पा चालू आहे काय? जाऊ द्या काही असो, पण त्याला आनंद घेतला. आणि ह्या वयात असाच आनंद घेतला पाहिजे. काही निदान तो उड्या आणतोय, आपल्याला टाळी सुद्धा वाजवते. काही लोक माझ्याकडे नुसते अरे काय मी काय तो वेजाचा थकवा किनार हे का काय नसते काय ती हे बा क्षणिक आहे. सगळं सगळं क्षणिक आहे. काही नाही. आपण अनुभव घेतले. 1.5 वर्षापूर्वी बसलेल्या माणसाने 50% प्रेत वडीत नेलेत आणि 50% प्रेत कधी पेटवले तपास नाही. कपाटभर नोटा होत्या काहींच्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिलं नाही. काय लोकांना घेणं नसतं. बाप मेल्यावर बहिणीने भावांना खाते फोडायला जेवढं जाम केलं तेवढं यमानं केलं नसतं. यम परवडला पण तुम्ही परवडल्या नाही. आता माझ्या पुढे बसलेल्या याच्यातल्या 5-6 जणी भावाशी बोलत नाही अशा बसले इथं. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं. भामटेची दुनिया झाली महाराज. काय नाही, सगळा भ्रम आहे. आणि हा भ्रम घालवायचा असेल तर अज्ञान नावाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा, विकार नावाच्या फांद्या तोडा आणि मोक्ष नावाचं फळ घ्या. असं नाही चालत. ते असे कोणी उठायचं माझ्या पोराला बाप्पा शिकवतोय, बापाच पेंड आहे. कोणी उठायचं माझ्या पोरा आळंदीत घाला. का घाला? काही काही 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच नाही असायची शिकली. काही टोपी इतकी कडक घालतोय, एखाद्याला फेकून आणली तो खून होईल. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो महाराज, परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. किती उष्ण आणलं ना ते सूत्र जमत नाही. आणि आजीने केलेला परमार्थ 3ऱ्या पिढीला नातवांमध्ये बुद्धीपर्यंत पोहोचतो. ज्या ज्या घरामध्ये जुने माणसं वारकरी आहेत त्या घरातले नातू नाती सुद्धा ब्रिलियंट आहेत. ते कळून येत नाही, पण पुण्याही कामा आल्याशिवाय राहत नाही. काही वेळेस आजोबा कट्टर वारकरी असतो. आजोबा मुलगा त्याचं पाहून थोडासा वारकरी होतो, पण त्या मुलाला होणारा मुलगा डायरेक्ट MBBS किंवा MD होतो. का? पुण्याही कधी वाया जात नाही. आपण भ्रमात आहे का बा मा आवाजा वारकरी होता, चुकीचं आहे. आजोबा वारकरी असू द्या, पण आजोबा किती वारकरी असू द्या, त्यांच्या पुण्यावरच मागचे तरतात. आपण म्हणतो बा समजा आता मी समजा वारकरी आहे, मला पुरे वारकरी होईल असं नाही. पुण्य वायाच जात नाही. आणि ह्या गोष्टीला ह्या परिवाराला परंपरा आहे. वारकरी परंपरेमध्ये फेल माणूस जात नाही. असं म्हणतो आपण बा, तसं नाही. ते मुला बाळांवर तुम्ही पहा, काही काही वेळेस आई वडील वारकरी असले ना, मुली जे लग्न करण्याची परिस्थिती नाजूक जरी असली तर त्यांचं कल्याण होतं. लग्न करण्याची परिस्थिती बिचारायची जेमतेम असते. वारकरी माणूस आहे, जेमतेम परिस्थिती असते. पण काही वेळेस मुली अशा चांगल्या घराण्यात दिल्या जातात का त्या मुली त्या बंगल्यामध्ये कपाटाच्या चाव्या घेतात. आणि हे कशामुळे घडतं? आई वडिलांची पुण्याई इथं काम येत असते. इथे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं हे कधी वाया जात नाही. दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जाणार नाही. सप्त्याला दिलेली देणगी कधी वाया जाणार नाही. कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन कधी वाया जाणार नाही. आणि पांडुरंगाची केलेली सेवा कधी वाया, अशी बोगसगिरी चालत नाही. तुळशीला घातलेलं पाणी कधीच वाया जाणार नाही. वारकऱ्याला दिलेला चहा कधी वाया जात नाही. केलेलं अन्नदान कधी वाया जात नाही. त्याचा हिशोब उशिराय पण आहे. अशी बोगस जात नाही. तुम्ही इतर ठिकाणी किती बोगस करा, काय उपयोग होणार नाही त्याचा. पण या ठिकाणी आई वडिलांसाठी केलेलं कधी आता आज यांनी ह्या 2 वर्षापासून गेल्या वर्षी आणि या वर्षी एवढा खर्च ते करतील ना, याच्या दुप्पटच आई वडिलांच्या आशीर्वादाने मिळतं. उगाच आपलं कुठंतरी थोडासा पगार वाढला म्हणजे धर्माच्या विरुद्ध गप्पा आणायच्या, त्याचा काय उपयोग? थोडीशी पेमेंट थोडंसं पेमेंट वाढलं का शानपणाच्या अवसान आणायची, कायची एकादशन, कायचे माळ, कायचे कायचं काय, हे चालतं का? हे ठराविक काळ चालतं. थोडासा पैशाची घमेंड आली का मग दोघांना पगार आहे 3 ते 1.5 लाख, 4 रविवार सुट्टे आहे, 2 शनिवार घरीचे. मग त्याने म्हणायचं एकादशी वगैरे ही सगळी भ्रामक कल्पना आहे.
आणि मुळात आमचा या गोष्टींवर विश्वास नाही. एकादशी जरी रविवारी आली तरी आमचा मटणाचा दिवस रविवारच आहे. त्यामुळे आम्ही आषाढी आणि कार्तिकी मानायला मग उताटल्यावाणी करायचं आणि मग स्कूटीवर जाऊन 6 चपात्या घेऊन यायच्या हायवेला. झक मारायची, चपात्या करता येईल. हायवेचं कुठं खात असतात. ताव्यावरची चपाती केली जाते ना, ती तव्यावर नाही केली जात. तावा आहे तावा, आणि त्याला पलटी करायला उलटणी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे ओळू आहेत. काय लोक खात्यात. आणि मग एकादशी धरायच्या नाही. मग रिटायर झालं का गार्डन मध्ये म्हातारा म्हातारी दोघच. आहेत का नाही. आणि मग बस यमनला थांब, पुरी वसुली होऊ दे. नाही महाराज, सेवा करण्यात पुण्याचे. आज लांडे पाटलांच्या परिवाराने, आमदार साहेबांच्या सगळ्या कुटुंबाने लिहूनच ठेवायचं. 3 पिढ्या तरी तुमच्या ह्या वारकरी परंपरेवर सुशिसुरी पुढे सुंदर होणार. वडाला गरके घालायचे नाही. नाही ते चुकीचं आहे. नका घालू, नका घालू. एकादश नका करू, सोमवार नका करू. पेमेंट आहे तुम्हाला जास्त. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तू लय लखपती येत, खायची जागा बदलव ना, तुझ्याकडे पैसे. चेंज द प्लेस. हे असं चालत नाही. हे कधी देणार याचं लई दिवस चालत नाही. शनिक हे सगळं. आम्ही लय शिकलो म्हणजे आम्हाला गाथा माने. मला एका बावळटाने विचारलं होतं, माळीत म्हणे 108च का. मी म्हणलं मी 908 घालील, तुला रुतती का. कीर्तनकार कंबार का बांधतो, तो मुंडक बांधील, तुला काय करायचं. आम्ही विचारलं का तुला दारू पेताना डोळे का घालतो. मग तू कशाला इकडे झक मारी तो घ्यायला नाही. आणि सध्या लोक इतके दारू पितात महाराज. सध्या 80% लोक दारू पितात. सध्या 80%. कोरोना झाल्यापासून तर इतके पिसाळ्यात लोक. लईच दारू पितो लोक, लईच दारू पितात. लई दूध कोणी खाईनं. बरं लाईट गेली का मोर्चा, टपरी पेटली मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, गुरुजीची बदली झाली मोर्चा, गुरुजी शाळेत गेला नाही मोर्चा, नळाला पाणी आलं नाही मोर्चा. आणि दारूचे भाव एवढे वाढले, कोणी डांबरीवर आलं नाही का. दारू हा समाजाचा अविभाज्य. दारू बद्दल भाव वाढले म्हणून कोणी मोर्चाच काढिलं. आणि इतकी लोक दारू पितात महाराज, इतकी. 80% लोक दारू पितात. 80%. तुम्ही कधी फक्त आमच्यासारखे 100-1 बावलाट सोडायचे गावा मिळून, नाही तो खपाखप लोक दारू पितात. बरं दारूमध्ये 3 प्रकार झालेत आता. 18 ते 22 वेगळेच आहेत. 60-70 हजाराची पल्सर, 10चा मोबाईल, ते कवाय ताईट. हे धोत्रा भित्रवाले कमी पितात. हे कधी मिळतात कोणी भटकत त्यांना, ते अशी गमत आहे. ते कधी नव्हत पितात. सुशिक्षित लोक तर इतके भारी आहेत, दिवसा पित नाहीत. सगळे झोपल्यावर निवांत रिलॅक्स. त्याला दर्जेदार दारुड्या म्हणायचं. वास येऊ नये म्हणून पुदिना खाणार. खरं आहे का खोटं आहे. लबाड बोलायचं. इंदुरीकरला घोडा लावा फक्त, खोटं आहे का सांग. स्टँडर्ड. आणि त्यांची बायको सुद्धा सांगते आता बायांना. त्यांची बायको सुद्धा म्हणते आता पहिल्यासारखे ते येड्यावानी करीत नाही. त्यांच्यात हातालाही बदल झाला. त्यांच्यात हातालाही बदल झाला. नाही तर पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं. उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मारीत बिरीत नाही ग. आता मला अंदाज आला त्याला काय लागतं. मी त्यांना आल्या आल्या जर खांब्या दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळपोत उतानं सुद्धा होत नाही ग, उतानं सुद्धा होत नाही. गादीवच थुकत, गादीवच वकत. आणि कोरड पडली का गादीच साठीत ग, गादीच साठीत. पण आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा बदल झाला. बरं दारुडे कठीण नाही राहत्या. मी रोज सांगत असतो कीर्तनात, एक दारुडे
एक दारुडे लघवीला बसलं, खाली बसून लघवी केली त्यानं, खाली खाली बसलं लघवी केली. लघवी करून उठलं, ते वाकडं झालं, सरळच व्हायनं, असं वाकडं. 7-8 जणांनी डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणले काही नाही, त्याला सलाईनाची वगैरे काही गरज नाही, त्यानं घाईघाई पायजाम्याच्या बाटना शर्टाचं बटन घातलं. काय नाही नमुने. एक दारू पेलं स्टँडवर गेलं, एक दारू पेलं स्टँडवर गेलं, स्टँडवर गेलं आणि उभं राहिलं. असं एसटी आली, एसटीत आली तर ते एसटीत चढलं, पण ते मागून नाही बसलं एसटीत, ड्रायव्हर पशी बसले ते बॅटरीच्या बॉक्सवर. एसटी चालू झाली, ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. 60-70 किलोमीटर एसटी गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही, हे बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले आणि कंडक्टरने बेल मारली. ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा, तिकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा. तो म्हणला, तो दारुड्या त्याला म्हणला काय पाहू राहील तुम्ही? तो म्हणले घेरच सापडा. गेअर आहे का? गेअर आहे का? हा गेअर आहे का नीट सांगा. मी बसलं तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने मागान, पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसना मी एका खासक्यात काढून टाकला. घ्या अशी एकत्र करा मग रामकथा ठेवा. काय 2-4 जण. मंगळवार होता परवा दिवशी, परवा, हा. आणि मग आषाढातला मंगळवार दारू प्यायचं ठरलं, पण मटण आणायची पार्टी ठरली. 8 वाजता, 7:30-8ला म्हणले आज मटण खायचं. एक जणाला म्हणले तुझ्या घरी बोकडा आहे. तो म्हणला आहे बोकडा आहे माझ्या घरी बरं का, पण आपली बायको झोपल्याशिवाय बोकडा आणता नाही येणार, ती आपली मंडळी नांगाट आहे. ती म्हणले मग 11ला आणू. ते 11 वाजता गेलं, बायको झोपेल होत त्याची. ते आलं, जेवण बिवण झालं, त्यांनी मटण बिटण खालं, शिजलं बिजलं, 8पर्यंत हाणलं आणि तिथंच पडली उताने. सकाळी उठल्या उठल्या ते घरी गेलं, त्याची बायको अंगणात झाडीच होती. झाडता झाडता त्याने पाहिलं बोकडा त्या जाग्यावरची. तो बायकोला म्हणला हा बोकडा इथं कसं काय? ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, पण रात्री तुम्ही येऊन कुत्र्याचं पिलू घेऊन गेले पुढं. काय करता महाराज? हो, मग तुकाराम महाराजांना सगळ्या लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला अज्ञान नावाची मुळी ठेवायची, अहंकार नावाचं खोड घालवायचंय, पण तुम्हाला याच्यासाठी काही औषध आहे का? महाराज म्हणजे माझ्याकडे एकच औषध आहे, तुम्हाला जर समाधान लागत असेल. काय मुलांना तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही आर्किमिडीजचं तत्व जरूर शिकवा, पण मुलांना हरिपाठ सुद्धा शिकवावाच लागेल. याच्यावर तुमचं मत काय? 3 वर्ष महिला मंडळ ही लहानली पोरं घरी आहेत. 3 वर्ष आत्ता गेले ह्या महिन्यात शाळेत. 3 वर्षामध्ये कोणत्या महिलेनं बसलेल्यापैकी मुलाला पसायदान शिकवलं? तिने फक्त बोटवर करायचं बस. एक निघल्या, बाकीच्या काय सीमेवर आहे का रायफल घेऊन? आणि तुम्ही माईकवर सांगता का लोकांना जिजाबाईनं शिवाजी घडवला? तुम्ही सांगता का? आज प्रत्येक आईने मुलाला देवताने देवपूजा करत असताना बरोबर नेलं पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, त्याला आरती शिकवली पाहिजे. इथून पुढे गुन्हेगारी प्रवृत्ती जर कमी करायची असेल तर अध्यात्म शिकवावं लागेल. हो, 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय? 17चा मुलगा खून करतो म्हणजे काय? 18चा मुलगा खून करतो, 18चा मुलगा खून करतो म्हणजे काय? याला कारण आहे आणि याचा तुम्हाला विचारच करावा लागेल. मुलांना अध्यात्म शिकवावंच लागेल आणि थोडंफार पाहिजे. आणि एक वाक्य सांगून ठेवतो मला, आध्यात्मिक वातावरण घरातलं वाया जात नाही, त्याचं हे परिवार उदाहरण आहे. आमदार साहेबांचं घर याचं ज्वलंत उदाहरण आहे. ज्वलंत धार्मिक संस्कार वाया जात नाही, त्यांचे नातू माळकरी आहेत, वाया नाही जात. इथं असं बोगस नाही चालणार. उगाच टीव्ही फ्रीज आणि कूलर खुशाल पोरग रडायला लागलं काय ना मोबाईल द्यायचा बसायचं वांगी पाहत मालिका पाहत असं कुठं चालतं का?
मुला पोरग रडायला लागलं काय नाही लगेच म्हणायचं घे मोबाईल, हा गेम खेळ, मला त्रास नको देऊ, मला नेमकी मालिकेची लिंक तुटती, तुझ्या जीवनाची मालिका झाली तू काय मालिका पाहिजे. इथून पुढे पहिली भावपूर्ण श्रद्धांजली, विज्ञानाबरोबर मुलाला अध्यात्म द्यावाच लागेल. याच्यावर तुमचं मत काय? आणि मी म्हणतो काही नाही, आता ह्या रांगेत हे पोर उभे हे महाराज नाही ना होत्या, महाराज नाही ना होत्या, गायक नाही ना होत्या, वादक नाही होत्या ना, पण चोर होणार नाही ना. रात्री जर पोलिसांना पोरांची मोटरसायकल चेक केली तर काय सापडतं ते? गावठी कट्टा, मिरची पावडर, नायलॉनची दोरी, हे कुठून आलं? एक जाऊ दे, एक विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, हीच खरं द्वितीय पुण्यस्मरण. काय मत आहे तुमचं? 2, दुसरी गोष्ट पर्यावरण वाचलं पाहिजे. पर्यावरण वाचलं पाहिजे. पर्यावरणावर भाषण नका करू. महिला म्हणतात तुम्ही लिफ्टनं घरात जाता ना 2 BHK वगैरे असे, तुम्ही माझं एक वाक्य ऐकाल का? आज तुमच्या घराचा जेवढा परिसर आहे, जेवढा त्या परिसरात कुंड्यांमध्ये ठेवा, पण तुम्ही घरांमध्ये जास्तीत जास्त तुळशी लावा. तुम्हाला ऑक्सिजन मिळेल. नाहीतर अजून 5 वर्षानं राहू दे काय नाही, अजून 5 वर्ष नाही, सगळे एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा. इंद्रिकेचे वाक्य सहसा खोटे होत नाही. तुम्हाला अजून प्लॉटिंग करताना प्लॅन 2 BHK 1 BHK घेताना 1 BHK घेताना 2 BHK घेताना तुम्हाला राहू दे तुम्ही 2 BHK घेताना 1 BHK घेताना तुम्हाला संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन करावं लागेल, बेडरूम करावं लागेल. पण अजून 5 वर्ष नाही, जर पर्यावरण टिकवलं नाही तर तुम्हाला एक घरात ऑक्सिजन रूम काढावी लागेल. आणि ऑक्सिजन रूम काढली नाही तर ही वेळ तुमच्यावर येणार. याच्यावर तुमचं काय मत आहे?